नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या खास आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या साडीवर म्हणजे कुठल्या रंगाच्या साडीवर कुठल्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आपण वेअर करावा आणि आता सध्या कुठल्या रंगाच्या साडीवर बाबा कुठल्या रंगांचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करण्याची खूप फॅशन आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण सर्वात प्रथम पाहूया की पिंक कलरच्या साड्यांवर कुठल्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकतो। जसं की तुम्ही व्हिडिओतील इमेजेसमध्ये पाहू शकता की पिंक कलरच्या साडीवर आपण निळा, पांढरा, हिरवा किंवा मग सोनेरी अशा कलरचे किंवा ब्लॅक तुम्ही पहा, व्हिडिओमधील प्रत्येक इमेज व्यवस्थित पहा, व्हिडिओ थांबवून पहा, अशा पद्धतीचे ब्लाउज कॉम्बिनेशन्स तुम्ही घालू शकता। आता आपण पाहूया की पिवळ्या रंगाच्या साडीवरील कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉम्बिनेशन्स। ह्या सर्व इमेजेस तुम्ही अत्यंत व्यवस्थित बारकाईने बघा, किती छान आणि सुंदर हे कॉम्बिनेशन्स दिसतात। फक्त कॉम्बिनेशन्स निवडताना कधीही एक काळजी तुम्ही घ्यायची आहे। ती कुठली काळजी? तर जेव्हा कधी तुम्ही कुठल्याही साडीसाठी कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडत असाल तेव्हा त्या साडीचा टोन बघायचा। म्हणजे जर एखादी साडी खूप डार्क कलरची असेल, म्हणजे खूप रिच डार्क असा तिचा कलर असेल, तर मग तिच्यासाठी ब्लाउज निवडतानाही पुढचा कॉन्ट्रास्ट रंग हा डार्कच असला पाहिजे। किंवा मग एखादी साडी खूप मीडियम रंगाची असेल किंवा थोडासा फेड आउट असा रंग वाटत असेल, तर अशा साड्यांसाठी तशाच प्रकारच्या रंगांच्या ब्लाउज डिझाईन्स किंवा ब्लाउज तुम्ही निवडा। आता आपल्याकडे कपाटामध्ये बऱ्याच प्रकारच्या साड्या असतात, बऱ्याच रंगाच्या साड्या असतात आणि तसेच प्रत्येक साडीवर ज्या त्या साडीचं शिवलेला ब्लाउजही असतो। मग तुम्ही कधी कधी फॉर अ चेंज म्हणून किंवा एक वेगळा लुक क्रिएट करता यावा म्हणून किंवा मग आपण तीच साडी असं होऊ नये की पार्टीत बाबा हीच साडी परत नेसून आले, मग त्या साडीवरचा हेवी ब्लाउज आपण दुसऱ्या एखाद्या सिंपल साडीवर नेसतो, तर असा लुकही खूप छान दिसतो। अशा पद्धतीने तुम्ही आता पाहू शकता, ही आहे ब्लू रंगाच्या साड्या। तर ब्लू रंगाच्या साड्यावरही तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज कॅरी करू शकता। जे रंग आपण स्वतः असं पाहून आपल्याला असं वाटेल की अरे हे काय छान नाही दिसणार, हे दोन रंग एकत्र खूप मिसमॅच वाटेल, पण नेसल्यानंतर घालून पाहिल्यानंतर ते रंग अतिशय सुरेख आणि सुंदर दिसतात। फक्त मी जसं व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच सांगितलं की साडीचा पोत, साडीचा रंग, साडीच्या रंगाचा टोन कुठला आहे हे व्यवस्थित ओळखायचं। म्हणजेच साडी जर थोडीशी डल कलरमध्ये असेल, म्हणजे तोच कुठला, आता सपोज आपण ब्लू कलर घेतला, तो फेंट असेल, तर पुढच्या ब्लाउजचा रंगही फेंटच असला पाहिजे, खूप डार्क टोनकडे जाऊ नका। अशा पद्धतीने तुम्ही निवडू शकता। आणि जर साडी सिंपल असेल तर मग साडीवरचा समोरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज निवडताना तो थोडासा हेवी निवडावा, कारण मग त्यामुळे साडीचा लुकही अत्यंत सुंदर दिसतो आणि दोन्ही एकमेकांना कॉम्बिनेशन खूप छान दिसतात। जर तुम्ही काठपदराच्या साडीसाठी कॉन्ट्रास्टिंग निवडत असाल तर काठपदराच्या साडीवर दुसऱ्या कुठल्याही रंगाचं एकतरी कॉम्बिनेशन असतं। म्हणजे सपोज पिवळ्या साडीवर किंवा पांढऱ्या साडीवर तुम्हाला छोटे छोटे बुट्टे दिसून येतील, जे की केशरी, पांढऱ्या, हिरव्या रंगाचे असतील, तर त्यापैकी त्या सेम कलर टोनमध्ये असणारा कुठलाही ब्लाउज तुम्ही त्या साडीवर निवडू शकता। तेही अत्यंत सुंदर, अत्यंत सुरेख दिसतं। अशा पद्धतीचे हे कॉम्बिनेशन्स तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा, न विसरता सांगा, कारण मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत म्हणजे कुठल्या शहरापर्यंत पोहोचतोय। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।